राधे राधे मित्रांनो. तर गाईज, मी एक प्रोडक्ट परचेस केलं होतं मिशोवरून आणि मी ते तुम्हाला लास्ट रीलमध्ये दाखवलं पण की ते काय होतं. पण मी तुम्हाला आज ट्राय करून दाखवणार आहे की कसं आपण विदाऊट हीटिंग प्रोसेस आपले हेअर कर्ल करू शकतो. काय ना, मुलींना ना एकाच गोष्टीमध्ये ना, एकच हेअरस्टाईल, एकच कपड्यामध्ये बोर होत असतं. म्हणून ते हमेशा आपल्या केसांवर, कपड्यांवर, स्किनवर, फेसवर अलग अलग एक्सपेरिमेंट करत असतात. तर तसंच मी इथं करत आहे काहीतरी. आणि मी घेतलं आहे ते प्रोडक्ट आणि मी माझी हेअर आहे ना त्याला ना कर्ल करते आहे आणि राऊंड राऊंड करून त्याला पॅक रबरने बांधून ठेवेल. हे रबर पण क्रंचीस त्याच्यासोबतच आले होते मला. तर हे मी दोन्ही साईडला करून ठेवलं आहे आणि आता मी ह्याच्यावर कॅप लावेल, का तर हे खराब नाही होऊ किंवा मग सुटू नये रात्रीच्याला झोपीमध्ये. तर ही कॅप घालताना मला खूप हसू येत होतं, कारण ही कॅप आहे तशी सेम टू सेम कुकवानी दिसते. आणि माहिती आहे का, खाली बसण्यापेक्षा ना असं काहीतरी करत राहायचं, म्हणजे बोर नाही होत आणि शैतानी दिमागामध्ये काय विचार पण येत नाही. हे सर्व करून मी थकते आणि मग आता झोपते. मग सकाळी उठल्यावर मी तुम्हाला दाखवते. मग सकाळी उठल्याच्या नंतर मी सर्व करून घेतलेलं पहिलंच. मेकअप वगैरे, ड्रेसअप वगैरे सगळं केलं होतं. फक्त हे हेअरस्टाईल सोडायचं बाकी होतं. तर इथं मी हेअरस्टाईल सोडत होती तर मम्मी मला बोलत होती, काही पण करत असते, काय पण वायरी आणते केसांना लावायला, हे ते. आणि ह्याच्या पहिलं मी केलं होतं तर माझी तारीफ केली होती. त्या दिवशी तारीफ केली आणि आज सापावानी म्हणायला लागली. नाही ग, पण त्या दिवशी तारीफ केली हे बरोबर आहे. हमारे यहाँ ऐसा ही होता है. तर हा होता माझा फायनल लुक. येस, आय एम अ चष्मिश बट आय लाईक दॅट. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.